नमस्कार, ई-टीव्ही भारतमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं लोकार्पण। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार। कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई उत्तर मुंबईला जोडली जाणार। मुंबई कोस्टल रोडमध्ये अडथळा कोणी केला? कोणी केली वसुली? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्र्यांनीही मारला टोला। महायुतीची जागा वाटपाची दिल्लीतील बैठक रद्द। एकनाथ शिंदे अजित पवार गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता। भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीसाठी फडणवीस बावनकुळे दिल्लीत। शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक। जीएसटी मध्ये 522 पदांची भरती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी। भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतही उडवण्याची दिली धमकी। बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। ईडी सीबीआय हे भाजपाचे सहकारी पक्ष। शरद पवारांची मोदी सरकारवर खरमरीत टीका। काँग्रेसच्या सत्ता काळात ईडीचा गैरवापर झाला नाही, पवारांचा दावा। मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही, आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार। म्हणाले, मला अटक होऊ शकते। दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पतीनं केली पत्नीची हत्या। रविवारी पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे घडली होती घटना। इलेक्टोरल बॉन्ड योजनेत एसबीआयला मोठा धक्का। उद्यापर्यंत माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्ड योजनाच ठरवली होती असंवैधानिक। ओपनहायमर चित्रपटानं ऑस्करमध्ये मारली बाजी। चित्रपटाला एकूण 13 श्रेणींमध्ये मिळालं नामांकन। सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिकही जिंकलं। न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।